नमस्कार. गोष्ट एका डायरीची. लेखक संजय मुकुंद जोगळेकर. आज सकाळीच माझा कॉलेजमधील कुलकर्णी नावाचा जुना मित्र माझ्याकडे पुष्पगुच्छ घेऊन आला. कालच्या रात्रीच्या आमच्या मित्रांच्या एकत्रीकरणामुळे मी पहाटे 8 वाजता डोळे चोळत चोळतच दार उघडलं आणि कोण पाहिजे असं म्हणून विचारलं. तशी एक सणसणीत शिवी हाणत त्यानं माझं स्वागत केलं. कमाल आहे, इतक्या वर्षाची दोस्ती विसरलास? त्याची ओळख विचारण्याचं कारणही तसंच होतं, कारण हा पठ्ठ्या तब्बल 4 वर्षानंतर मला भेटला आणि बदल तर इतका झाला होता की जवळपास पाप्याचं पितर असणारा हा कुलकर्ण्या छान गुटगुटीत झाला होता. मला आठवतंय, काही दिवसांपूर्वी मी याच्यावर एक गोष्ट लिहिली होती, कारण ते व्यक्तिमत्वच असं आहे की काहीतरी वेगळं करायचं. थोडंसं आचरट म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही, अशीच त्याची लाईफस्टाईल होती. एकूण काय, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस खूप आनंदात सुरू झाला. रिटायर झाल्यापासून शक्यतो मी कोणाला तब्येतीविषयी विचारत नाही, कारण त्याला असणाऱ्या व्याधींची परत परत त्या माणसाला उगाचच आठवण येते आणि आपल्यालाही निगेटिव्ह वाईब्स येतात. तरी देखील थोडंसं औपचारिकपणे, अरे तुझ्या या शारीरिक बदलाचं रहस्य काय? इतका उत्साही गोलमटोल तू कसं काय झालंस? असं म्हणून न राहून शेवटी विचारलंच. अरे, आता माझा नवीन उपक्रम तूही करून बघ, खूप फरक पडेल, असं म्हणून शांतपणे त्याने उत्तर दिलं. एकूण काय, तर आज एक काहीतरी विचित्र गोष्ट मला ऐकायला लागणार याची मानसिक तयारी करून मी मस्त सोफ्यावर बसलो आणि चहा पिता पिता गप्पा चालू झाल्या. आमच्या या बडबड्या कुलकर्ण्याला सांग आता असं म्हणण्याची कधी वेळच येत नाही. तुझ्या मोबाईलमध्ये मित्र, ओळखीचे, नातेवाईक यांचे किती कॉन्टॅक्ट आहेत रे? आणि खरंच मी मोबाईल उघडून बघितला तर तब्बल 2500 लोक माझ्या संपर्कात होते. म्हणजे त्यांचे नंबर माझ्याकडे सेव्ड होते इतकंच. संपर्क जवळजवळ नाहीच. बेसिकली कुलकर्णी रिटायर झाला अकाउंट्स डिपार्टमेंटमधून. हा अकाउंट्समधला किडा. तो कसा गुटगुटीत असणार? प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बघायची, कीज काढायचा, असाच त्याचा स्वभाव आणि त्याला साजेसं त्याचं डिपार्टमेंट. असो. अरे संजू, एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही बघ. रिलॅक्स राहा आणि ऐक. माझे तर 4000 कॉन्टॅक्ट आहेत. तुला माहितीच आहे की कोरोनामध्ये माझे आईबाबा गेले. लोक प्रत्यक्ष संपर्क करायला कचरत होते, घाबरत होते. तेव्हापासूनच मी एकटा पडल्याची जाणीव मला सतत होत राहिली. कारण बोलणं, गप्पा मारणं हा माझा प्राण आणि तोच मी गमावला रे. बरेच दिवस विचार केला आणि ठरवलं, वर्षातून एकदा तरी आपल्या मोबाईलमधील संपर्कात असणाऱ्या माणसाला फोन करायचाच, आणि तोही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी. जवळजवळ प्रत्येक माणसाला फोन करून मी त्याची डेट ऑफ बर्थ, वेडिंग ॲनिव्हर्सरी, त्याच्या आवडीनिवडी वगैरेचा डेटा घेतला आणि ठरवलं की वर्षातून एकदा तरी या सगळ्यांशी वाढदिवसाच्या निमित्तानं बोलायचंच, आणि ते सुद्धा थोडक्यात. स्ट्रिक्टली व्हॉट्सॲप मेसेज करायचा नाहीत. हे माझं प्रिन्सिपल. कारण आजकाल कोणाशी बोललो तर यांना वाटतं हा काय रिटायर झाला आहे, वेळ जात नाही म्हणून फोन करतोय. आजकाल फोन करायला काय पैसे लागत नाहीत. माझे तरुण मित्र देखील खूप आहेत म्हणून हा आटापिटा. मी न राहून विचारलं, अरे पण एवढा सगळा डेटा तू कसं काय डेट वाईज सॉर्ट केलास? बरोबर आहे तुझं.
खूप अवघड किचकट काम होतं तसं ते. आणि आपण जुन्या पिढीतले कॉम्प्युटरशी तेवढीशी जवळीक नाही रे. अरे शेवटी कितीही कॉम्प्युटरायझेशन झालं ना तरी आपली गावठी पद्धत कोणाला ऐकणार नाही बघ. काही नाही रे, मी 2020 सालची जुनी डायरी विकत घेतली, अगदी फुल पेजवाली. डायरी 2020ची असल्यामुळे लीप इयरचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह झाला. प्रत्येक पानावर महिना आणि तारखेप्रमाणे ज्या त्या व्यक्तीचे नाव, फोन नंबर आणि बाजूला ग्रुपचं नाव असं लिहिलं. ग्रुप म्हणजे मी फोन सेव्ह करताना नातेवाईक, सोसायटी, कॉलेज, नाका, योगा क्लास, गाडीतला मित्र वगैरे वगैरे असं सेव्ह करून ठेवलं आहे. अरे ग्रुप म्हणजे काय असं मी विचारणार त्याच्या आधीच कुलकर्णीचे हे स्पष्टीकरण. तर बस या डायरीत त्याच्या नावापुढे त्या ग्रुपचं नाव टाकायचं की झालं काम. कुठला मित्र म्हणून आठवण्याचा प्रश्नच नाही. जवळजवळ 6 महिने गेले हा डेटा गोळा करण्यात. आणि नुसते डेट ऑफ बर्थच नाहीत तर ह्या मित्राचे आवडीचं क्षेत्र, त्याची श्रद्धास्थानं, त्याचे गुरु, रोल मॉडेल वगैरे माहिती देखील हळूच मी माझ्याकडे सेव्ह करून ठेवली आहे. त्याच्या रिलेटेड काही मला अपडेट्स आले तर ते मी त्यांना पाठवतो. तेही फक्त व्हॉट्सॲपवरून, स्ट्रिक्टली नो कॉल. अरे संजू, माणूस ना कितीही मानानं पैशानं मोठा झाला, वय वाढलं तरी त्याला वाढदिवसाच्या दिवशी आठवणीनं कॉल केला की खूप बरं वाटतं रे. मी शक्यतो सकाळी लवकर कॉल करतो. बहुतेक वेळा माझाच पहिला कॉल असतो. माझे जे खास मित्र आहेत ना त्यांना तर रात्री 12लाच माझा कॉल जातो. अरे या वाढदिवसाच्या दिवशी माणसं स्पॅम कॉलसुद्धा घेतात, काय सांगू. आणि हा माझा अनुभव आहे. आपले जरी त्या माणसाची मतभेद असले तरी ते आपोआप कमी होतात आणि दोस्ती असली तर ती आणखीन घट्ट होते. वर्षातून एकदा तरी कसा आहेस असं विचारावं आणि त्या 2 शब्दातच आयुष्य सावरावं. अजून काय हवं आपल्याला. थोडासा वेळ जातो इतकंच. माझा आपला टिपिकल प्रश्न, अरे मग तुझी मुलं बायको शिव्या घालत नाहीत का रे तुला, बाबासारखे मोबाईलमध्ये असतात म्हणून. हां, अरे सुरुवातीला झालं तसं. त्याचं काही फार चुकलं नाही त्यांचं, पण हळूहळू त्यांनाच त्याचा अनुभव यायला लागला. माझ्या सगळ्या तक्रारी ज्या होत्या ना त्या सगळ्या दूर झाल्या. कोणी एकेकाळी मला ब्लड प्रेशर आणि थोडीशी शुगर होती याचा देखील विसर पडला. मागच्याच वर्षी फुल बॉडी चेकअप झाला. सगळ्या टेस्ट ओके. माझे 10,000 रुपये मात्र फुकट गेले रे. आता काय म्हणावं या कुलकर्णीला, काय बोलावं हे मला सुचेना. हळूच खूण करून मला आमच्या होम मिनिस्टरनं आत बोलावलं आणि जो प्रश्न माझ्या डोक्यात आला नव्हता तो तिच्या डोक्यात आला आणि म्हणाले, अहो 2 वर्ष त्याचा हा उपक्रम चालू आहे म्हणे, तर तुम्हाला का नाही आला फोन त्याचा कधीच नाही. कुलकर्णी तसा चाणाक्ष आणि शार्प. त्यानं बायकोचं संभाषण ऐकलं की काय कोण जाणे. मी बाहेर हॉलमध्ये आल्यावर म्हणाला, खरं तर आज मी तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला आलो आहे आणि तुझी डेट ऑफ बर्थ आणि वेडिंग ॲनिव्हर्सरी विचारायला, तसंच तुझा नवा नंबर देखील अपडेट करायला. आत्ता मला आठवलं, माझा जो नंबर होता तो 5 वर्षापूर्वींचा होता त्याच्याकडे. मग तो तरी बिचारा कसा कॉन्टॅक्ट करणार मला. आणि एवढं बोलून त्याने एक सुंदर की चेन मला भेट म्हणून दिली.
त्यावर त्याचं नाव आणि फोन नंबर होता आणि लिहिलं होतं, संपर्कात रहा. एव्हाना माझी बायको देखील बाहेरच्या खोलीत येऊन बसली होती. म्हणाला, वहिनी, ही किचेन खास तुमच्यासाठी. याच्यावर माझ्या बायकोचं नाव आणि नंबर आहे. पुढे म्हणाला, तर येतो मी. आपली पुढील भेट याच वेळी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी. पुन्हा एकदा नववर्षाच्या शुभेच्छा. का कोण जाणे, पण आता त्यानं दिलेल्या पुष्पगुच्छातील फुलं मला खूपच टवटवीत वाटत होती. धन्यवाद. लेखक संजय मुकुंद जोगळेकर. वाचन संजय इनामदार.